मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। 4 षटकांसाठी 20 मिनिटे आपल्याला दिली जातील आणि ज्यावेळी पहिला चिन्ह डिलिव्हर केला जाईल त्यावेळी टाइम देखील नोट केला जाईल। निळेच केनी आपण पद एक्सपर्ट स्कोरर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून टाइम नोट केला जाईल। 4 षटकांसाठी 20 मिनिटे आणि आपण जर जास्त वेळ खर्च करता तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सेकंदामध्ये 5व्या षटकामध्ये ठेवावं लागेल। पिवनचं पहिले षटक जितू पाटील घेऊन आलेले पहिला चेंडू आडव्या पिठने खेळण्याचा प्रयत्न, जिथे चेंडू खेळायचा होता तिथे खेळू शकला नाही। खरं तर ऑन साईडला खेळायचा होता मात्र चेंडू जातोय ऑफ साईडला गली रिझन मध्ये। लेग बॅचचा इशारा पंचाकडून येतोय। आव्हान त्या धावीने अकाउंट ओपन होतंय फलंदाजी करणारे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे या संघाचं। उद्घाटन सोडल्यानंतर उद्घाटन सामना आपण पाहतोय टिवरी स्पोर्ट्स टिवरी विपक्ष अनिल अंकलेश खाडे या दोन संघामध्ये। यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल स्वयंभू पायगाव विपक्ष महाकाल मालजीपाडा प्लॅन मिस, त्यानंतर कान्हाई पाय विपक्ष वाघालपाडा आणि त्यानंतर सनम कुमार पायगाव विपक्ष पतू पॅकर जुचंद्र हे शेड्यूल आज आपल्याला पाहायला मिळेल। एकूण 8 संघ आज आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत। नगर चषक 2026 मध्ये जितू पाटील राईट अमोर द स्टंप, इथे इम्प्राइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता फायनल एक रिझन कडे मात्र नीटचा टायमिंग साधू शकला नाही फलंदाज। अनिल अंकलेश खाडे ज्या संघाला समीर तांगडीच्या नावाने ओळखलं जाते, समीर तांगडे देखील आज आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल, ज्याने मराठा पंजाब बी संघाकडून देखील BC सिटी फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळलेलं आहे आणि खाडे संघाकडून देखील त्याने अनेक मैदाने गाजवलेले आहेत। हे किल्ला चेंडूला मनगडी फटका मेडिकल रिझर्व मध्ये चेंडू जातोय, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत। सध्या तरी संत आणि शांत क्रिकेट आपण पाहतोय या फलंदाजी करणाऱ्या अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे या संघाकडून। हा उद्घाटनी सामना आपण पाहतोय नगरशिव चषक 2026 मधील ऑफिस वाईज आणि फॉलोअप वाईज आयोजित या चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पॉइंट रिझर्व मध्ये, शॉर्ट वेंडला झेल उडाला होता मात्र झेलापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही, तोपर्यंत वेल देखील होता फलंदाजांना धावा पूर्ण करण्याचा। 2 धाव फलंदाज पूर्ण करतात, या दोन संघाची धावसंख्या 4। यानंतरच्या दोन्ही संघाने देखील रिपोर्टिंग करायचे आहे। स्वयंभू पायगाव संघाचा संघ नायक आणि महाकाल मालजीपाडा संघाचा संघ नायक नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल। इथे मात्र ऑफ ड्रायचा फटका मिड ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात। जुचंद्र टेनिस क्रिकेट JTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे। या वाहिनीवरून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता। पहिल्या षटक समाप्तीनंतर खाडे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 5। पावप्लेचं षटक होतं मात्र पावप्लेच्या षटकामध्ये फायदा उचलता नाही फलंदाजांना, कारण पावप्लेच्या षटकामध्ये 2 षटक ऑलफिटमध्ये होते मात्र त्याचं बेनिफिट इथे मात्र मिळालं नाही खाडे संघाला। याउलट आपण पाहतो टिवरी संघाने चांगली गोलंदाजी केलेली आहे, इथे पावप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी जितू पाटील याची पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 3 मिनिटं खर्च केलेले आहेत। आणि आता आपण दुसरं षटक पिटूचं दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज टिवरी संघाकडून सज्ज होताना पाहायला मिळतोय। प्रताप भोईर पहिलं षटक जितू पाटील यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 4च धाव खर्च केले होते। खरं तर एक लेगबाजची धाव जी गोलंदाजी खात्यामध्ये पकडली जात नाही, म्हणजे फक्त 4 धाव त्यांनी दिल्या होत्या। गोलंदाज प्रताप भोईर बॉलिंग ट्रॅकवर, ट्रिकी गोलंदाज रिवर्स फटका आणि हा चेंडू निघून जातोय पॉइंटच्या वरून सीमा पार। आजच्या दिवसामधील पहिला षटकार
थँक्यू डीजे. आदित्य तांगडीच्या बॅटमधून षटकार आणि षटकारीन संघाच्या धावसंख्या देतो आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 वर पोहोचतो. यावेळी मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट शेकीत करताना आपण पाहतोय फलंदाज गोलंदाज या अगोदर चेंडूवर षटकार खर्च केला होता गोलंदाजाने, त्यानंतर मात्र वापसी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्धावात आलेला आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने आपण पाहतोय. यावेळी चेंडू फील केला जातोय. सॉरी, चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होताना नक्कीच मिस्टेक आमच्याकडून देखील घडली गेली होती. आम्हाला असं वाटलं होतं की तो क्षेत्ररक्षक आहे, मध्ये तो प्रेक्षक होता. षटकारानंतर चौकार पाहायला मिळतो आणि चौकारांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. पहिल्या षटकामध्ये शांतता पाहायला मिळत होती खरं तर, मात्र या षटकामध्ये आक्रमकता पाहायला मिळते. यावेळेला मात्र फुलटाचा फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिलाय वाईट ऑफ लॉंग ऑन चेवरून सीमा पार. चौकारानंतर हा षटकार. पहिल्या षटकामधील वादळ आपण पाहतो शांत होते, ते वादळ आता मध्ये घोंघावताना पाहायला मिळते. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून ऑफ द विकेट आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो शांततामध्ये ती वादलापूरची शांतता होती. यावेळी मात्र वादळ आपण पाहतो या आदित्य तांगडीच्या रूपाने घोंगावताना. यावेळी मात्र आणखीन एक मोठा फक्त स्विच इट आणि स्वीट इट चेंडू निघून जाते पॉइंट रिझन मधून सीमा पार पाहायला मिळतोय हा चौकार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल स्वयंभू पायगाव विपक्ष महाकाल मालजीपाडा या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच स्वयंभू पायगाव विरुद्ध महाकाल मालजीपाडा, आणखीन एक बिग मॅच यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक महागडे आपल्याला पाहायला मिळेल आहे, कारण या षटकामध्ये प्रताप भोईर याने 26 धावा खर्च केलेल्या आहेत. खरं तर पावत्याच्या षटकामध्ये फिरकी गोलंदाजा अक्षरशः तुटून पडला होता तो आदित्य तांगडे. चौका षटकांची त्यांनी इथे मात्र डील केली होती. चौका षटकामध्ये नक्कीच तो व्यापार करताना पाहायला मिळाला होता. 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 29 धावसंख्येत तो फलंदाजी करतोय आदित्य तांगडे.
खरं तर पहिलं षटक नावे राहिलं होते टिवरी संघाचे, मात्र हे षटक नावे राहते ते खाडे या संघाचे. 2 षटकांची समाप्ती झालेल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 31 31 विदाउट लॉस. आणि आता मध्ये तिसरं षटक कॉम्बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवर घेऊन येतो गोलंदाज टिवरी या संघाकडून दिनेश यादव. जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह कास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आपण पाहतोय या नगरसोय चषक 2026 दिमागदार आयोजन जी स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आल्यात ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईज यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील पहिला सामना खाडे विपक्ष टिवरी या 2 संघामध्ये. ज्यावेळेला मात्र मिस्टाईम फटका चेंडू आहे मध्ये सुरक्षित चेंडू खाली या मात्र सूर्याची किरण कदाचित डोळ्यावर आलेले आहेत आणि म्हणूनच आपण पाहतोय या मला वाटलं विकेट कीपर काय कॅच गेली. हा एकच गेले. बॉलरने कॅच घेतले ना. न्यू बॅटर उमेश भुरे येतोय. सूर्याच्या किरणांचा त्रास करत रिस्ट्रिक्शन जाणवला होता मात्र गोलंदाजाने तो झेल पकडलेला नाही. क्वार्टरच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होताना केवळ चेंडूला दिशा दिली. आपण पाहतोय लेटकनचा फटका थर्ड रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अखेर डीपला चेंडू अडवलं देखील केलेलं आहे मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजांना. या 2 धावांनी या अनिल अंकलेस प्रतिष्ठान खाडे संघाची धावसंख्या पोहोचते ती या 33-3. उद्घाटन सामना आपण पाहतोय या टिवरी स्पोर्ट्स टिवरी विपक्ष अनिल अंकलेस प्रतिष्ठान खाडे आणि यानंतर सामना पाहायला मिळेल स्वयंभू पायगाव विरुद्ध महाकाल मालजीपाडा या 2 संघामध्ये. स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू फील केला जातोय. दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. चांगली कॉलिंग चांगली रनिंग विटीतून विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटरमध्ये. दोन धाव इथे फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 35. पाण्याची सुविधा मैदानामध्ये पुरवायची आहे कारण खेळाडूला दुखापत झालेली आहे. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत स्वयंभू पायगाव विपक्ष महाकाल मालजीपाडा या 2 संघामध्ये. आज आपण कान्हाई पाय विपक्ष वाघालपाडा या 2 संघाला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार होता. कान्हाई पाय विपक्ष वाघालपाडा तिसरा सामना आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सनम कुमार पायगाव सन्मा गवली फॅम टीम विपक्ष पतू पॅकर जुचंद्र हा सामना देखील आपण पाहणार आहोत. तर बोले आपण सत्काराकडे व्हीआयपी टॅक्सकडे आपल्याकडे वेल आहे. ओटू निशांत पाटील सर. ऑफिस बॉयज अँड
फॉलो वाईज आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम नगरसेवक चषक 2026 मित्रांनो आपण पाहतोय. आज 13 फेब्रुवारी 2026 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील उद्घाटन सोहळ्यानंतर उद्घाटन सामना आपण पाहतोय. टिवरी स्पोर्ट्स टिवरी विपक्ष अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे या दोन संघामध्ये. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरद बगली मॅडम उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी निखिलजी पाटील दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायाची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरद बगली मॅडम यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. खऱ्या अर्थानं नगरसेवक चषकाचं आयोजन आणि विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरद बगली मॅडम यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जायंट किलर बनलेले आहेत. खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं भरपूर मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या नगरसेविका आहेत सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरद बगली मॅडम आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर समाजसेवक आदरणीय सन्माननीय शरदजी बगली साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा निखिलजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. समाजसेवक श्री शरदजी बगली साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खूप चांगलं सामाजिक कार्य शरदजी बगली साहेबांचं राहिलं आहे आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिलजी पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागतीने सन्मान केला जातोय. आविष्कार दादा पाटील देखील पाहायला मिळतात. विश्वजी पाटील साहेब देखील आहेत. प्रवीणजी पाटील, आत्मारामजी लाडकोजी भोईर, भरतजी बगली सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वागतीने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शरदजी बगली साहेब यांना तुम्ही पाहताय. तदनंतर विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरदजी बगली मॅडम देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने स्वागतीने सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय विश्वजित पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आविष्कार दादा पाटील आपला देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. भरतजी बगली देखील उपस्थित आहेत. भरतजी बगली आपण देखील या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला देखील सन्मानित केले जाणार आहे. भरतजी बगली एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व आणि या युवा व्यक्तिमत्वाचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून भरतजी बगली यांचं देखील खूप चांगलं कार्य राहिलं आहे. खऱ्या अर्थानं युवा व्यक्तिमत्व आहेत, चिंचोटी परिसरातील अनमोल रत्न आहेत आणि भरतजी बगली यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. महेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, तदनंतर आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन भरतजी बगली यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद निशान पाटील सर. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 39 3 षटकांच्या समाप्तीनंतर JTC जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय दाऊल शेख. फार एंड करून दाऊल शेख बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र लॉफ केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते चेंडूची आणि तोपर्यंत फलंदाजांना वेल होता. 2 धाव पूर्ण करण्याच्या 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 41 41. लॉस फॉर द 1 विकेट. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. स्वयंभू पायगाव संघाचा संघनायक आणि महाकाल मालजीपाडा संघाचा संघनायक. आदित्य तांगडे या अजून नॉस्ट इंग्लंडला आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मात्र फाईन खेळले चेंडूला फायनल ग्रीजरमध्ये आणि चेंडू निघून जातो या सीमा डीप फायनल ग्रीजरमधून चौकार.
एक थँक्यू. या ठिकाणी विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरद बगली मॅडम उपस्थित झाल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं आपल्यापासून ते रजा घेत आहेत. तर खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्यासाठी आपलं खूप खूप आभार. आणि खऱ्या अर्थानं समाजसेवक शरदजी बगली साहेब देखील उपस्थित होते, भरतजी बगली देखील उपस्थित होते. आपलं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय, कारण आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण संपादित केलं. त्यासाठी आपलं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद. आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यावेळेला मात्र लाफ्टेड फटका, चिन्ह निघून जाईल सीमा पार. वाट ऑफ लॉंग अंचवरून षटकार. झाले का? संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेले मनात त्यानं घरे, गेले मनात त्यानं घरे. थँक्यू विजय. 50 अप आपण पण 51 धाव धावपलीकर जोडल्या गेलेल्या आहेत. मिस टाइम फटका चिन्ह हवे मध्ये शतरक्षक दूर आहे. राहुल गावडे. या दोन धावने संघाची धावसंख्या 53. अर्धशतक देखील क्रॉस होताना आपण पोते खाटे या संघाचं. पंच केलेल्या चेंडूला कव्हर मध्ये शतरक्षक सज्ज आहे. डीप कव्हरला चेंडू हरवला गेलेला आहे. या ठिकाणी युवा नेता प्रथमेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती. युवा नेता प्रथमेश भोईर साहेब आपण यायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरद बगली मॅडम उपस्थित झाल्या होत्या आणि या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. आपलं खूप खूप आभार ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरद बगली यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. आपलं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तर युवा नेता आदरणीय सन्माननीय प्रथमेशजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व आणि NCच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ते अध्यक्ष देखील आहेत. प्रथमेशजी भोईर असं आपण विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. धावा मिळेलचा षटकार. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती युवा नेता खऱ्या अर्थानं एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व सन्माननीय प्रथमेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं नगरसेवक चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अक्षयजी भोईर देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर विश्वजित पाटील साहेबांना देखील आपण सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेमध्ये पाहताय. प्रवीणजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. तदनंतर जर पाहिलं तर आत्माराम लाडकोजी भोईर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जितेशजी म्हात्रे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. ओटू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद निशांत पाटील. आदित्य तांगडे आपण बघतोय 9 चेंडूचा सामना करताना 29 धावसंख्येवर फलंदाजी करतो. तर दुसऱ्या बाजूला उमेश भोरे 11 चेंडूचा सामना करताना बरोबर 29 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. एक चांगली भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते. 30 धावांची भागीदारी 4 षटकांची समाप्त झाली आहे. 4 षटकांची समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 31 या धावसंख्येवर खरं तर पहिला फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर 30 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र गोलंदाज दिनेश यादव याच्यावर सोपवले गेले. आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून देखील शेवटचं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय आणि 2 षटकानंतर स्ट्राईकला आता मात्र आदित्य तांगडी पाहायला मिळतोय. पलटी शॉट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आला नाही. जी अपेक्षा खरं तर केली होती
तिथे मात्र आपण पाहतोय त्याचा अपेक्षा भंग झालेला आहे. पहिला चेंडू निर्धाव होताना गोलंदाज दिनेश यादव पाहायला मिळतोय. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉससाठी मालजीपाटा संघनायक आणि स्वयंभू पायगाव संघाचा संघनायक. इथे कटरचा वापर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. लेग कटर डिलिव्हरी पाहायला मिळते. महाकाल मालजीपाडा विपक्षी स्वयंभू पायगाव नेक्स्ट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. एक बिग मॅच, कुठेही जाऊ नका, कारण पुढील सामना देखील एक हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे चेंडू पडल्यानंतर उचले घेतोय आणि पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात वाईट, कारण फलंदाजाच्या रीचपासून हा चेंडू दूर होता आणि योग्य तो इशारा पंचाकडून दिला जातोय. JTC अर्थात जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑपरेटर मृणाल म्हात्रे, त्यानंतर ऑनलाईन स्कोरर यश कांबळे, समेश मोरे, त्यानंतर कॅमेरामॅन दिविज पाटील आणि सागर गोंधळे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी एक्स्ट्रा चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक जोपर्यंत चेंडू डीप मधून उचलून फेकी करेल तोपर्यंत इथे फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते 63 वर. नीरज केनी आपण पाहतोय एक्सप्रेस स्कोरच्या भूमिकेमध्ये. इम्प्राज फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे आपण पाहतोय चेंडू बॅटवर घेता आला नाही फलंदाजाला. T20 क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर भरपूर इम्प्राज फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि या टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्याचा सर्रास वापर केला जातोय. अनेक फटके टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. खास करून सुपला शॉट जो खूपच फेमस आहे, पलटी शॉट, सुपला शॉट, त्यानंतर अनेक असे फटके आहेत. काही असे फटके आहेत त्या फटक्यांना नावे देखील देऊ शकत नाही. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, यशस्वी चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद होते. दुसरा हादरा खाडे या संघाला. हे बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. शतकाचा लाख मोलाचा बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. नवीन फलंदाज जय, स्विंग अँड मिस, लेकट डिलिव्हरी आपण पाहतो. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू या षटकाची तसेच या डावाची देखील समाप्ती. पहिल्या डावामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे संघाने आपल्या धावपलीकडे 5 षटकामध्ये धावा जोडल्या. त्या 63 आणि 64 धावांचं आव्हान ठेवलं आहे टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. तर बोलूया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल महाकाल मालजीपाडा विपक्ष स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये. 64 धावांचं आव्हान आहे. 64 इज अ टार्गेट. आणि सेकंड इनिंग मध्ये या धावांचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल, काय घडेल काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामन्याच्या कक्षामध्ये सज्ज होतील या पंचकृषीमध्ये ज्यांचं शेड्यूल खूपच बिजी आहे. नक्कीच भिवंडीमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळते. आमचे सगळे समालोचक वॉइस ऑफ पाये निशान पाटील सर. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. जय महाकाल मालजीपाडा आणि स्वयंभू पायगाव संघाचं कॅप्टन आपण लगेच यायचं आहे, कारण आपण लगेच सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये तब्बल 8 संघ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत आणि प्रत्येक सामना 5 षटकांचा आपण खेळवतोय, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च झाला नाही पाहिजे. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आलेला आहे. जय महाकाल मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये आज या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नगरसेवक चषक 2026 आपल्या व्यासपीठावरती युवा नेता
आणि खऱ्या अर्थानं एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय प्रथमेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची देखील क्रीडा स्पर्धा पाहायला मिळणार आहे. डे नाईट स्वरूपात लोकनेते चषक 2026चं आयोजन याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत प्रथमेश भोईर आणि त्यांना देखील तुम्ही आपल्या व्यासपीठावरती पाहताय. आणि त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर शिक्षण महर्षी विश्वजित पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर आत्मारामजी लाडकूजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. प्रवीणजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. जितेजी म्हात्रे. तदनंतर जर पाहिलं तर सर्व मान्यवर आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नगरसेवक चषक 2026 मध्ये. चला जय महाकाल मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन अर्थातच स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आलेला आहे. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रवीण हुलाजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान केला जाणार आहे. त्यांना विनंती करतोय आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी निखिलजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी हुलाजी पाटील यांचा स्वागताने सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. यानंतर आपण खऱ्या अर्थानं शिक्षण महर्षी विश्वजित पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील स्वागताने सन्मान केला जाणार आहे. सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी विश्वजित पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान करतोय. शिक्षण महर्षी आहेत. प्रवीणजी हुलाजी पाटील साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर प्रेम स्नेह वाढवणार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर शिक्षण महर्षी आदरणीय सन्माननीय विश्वजित पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून निखिलजी पाटील त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आपल्याला सामना पाहायला मिळतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी आणि त्यांच्या विरोधात टिवरी स्पोर्ट टिवरी या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या त्या 63 धावा आणि 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. प्रथमेश भोईर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला जय महाकाल मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. आपला प्रतिस्पर्धी संघ स्वयंभू पायगाव संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं आपण सुरुवातीचे 2 सामने आहेत आणि हे 2 सामने झाल्यानंतर तिसरा सामना विजेत्या या संघामध्ये आपण खेळवणार आहोत. म्हणजेच खऱ्या अर्थानं वरील जे 4 संघ आहेत त्यामधूनच आपण सामना खेळवणार आहोत. त्यामुळे संघाने कुठे जायचं नाही आहे. आपण लगेच या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. टिवरीचा सुपरस्टार प्रताप भोईर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर फलंदाज एका बाजूला भूमित भोईर या फलंदाजाला तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना 63 धावा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने बनवल्या. आदित्य तांगडीची जबरदस्त बॅटिंग आज पाहायला मिळाली. तब्बल 12 चेंडूचा त्याने सामना केला. 3 षटकार त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आणि अक्षरशः तो बरसला. उदय तांगडीला फारसं योगदान देता आलं नाही. तदनंतर उमेश भुरेच्या बॅटमधून देखील 29 धावा पाहायला मिळाल्या. तब्बल 63 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं हॉपीज बॉईज आणि फॉलो बॉईज यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2026 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती देवास जाधव हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडला प्रताप भोईर हा फलंदाज तुम्ही पाहताय. 64 धावा 5 षटकामध्ये बनवायच्यात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची षटकं कॅपिटलाइज करावे लागतील. टिवरी स्पोर्ट टिवरी या टीमला धावा बनवाव्या लागतील कारण 64 धावांचं एक चांगलं टोटल सेट केलंय या मॅचमध्ये. या मैदानावरती धावा होताना आपण पाहिल्या. या मैदानावरती धावा डिपेंड होताना देखील आपण पाहिल्या. त्यामुळे हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पंचांचा अधिकृत इशारा. पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र पाटील सरांना तुम्ही पाहताय. हितेंद्र भोईर सर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये. गोलंदाज देवा जाधव, पहिलाच बॉल, राऊंड विकेट. हो, पहिलाच बॉल लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. यष्टरक्षक समीर तांगडी त्या ठिकाणी खूप चांगलं कार्य करतोय. वाईट बॉल पाहायला मिळतोय. खराब चेंडू पाहायला मिळाला. वेगामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी देवा जाधवने केला. लेन खराब होती, लाईन देखील खराब होती आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव जोडली जाते धाव फलकावरती. विकी शेट मात्रे यांच्या माध्यमातून अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी संघ यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. याही क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्याला तो संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला चेंडूला टर्न केला मिड विकेट रिजनला. उदय तांगडी त्या ठिकाणी आहेत. प्रयत्न चांगला केला होता परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. प्रताप भोईर यांच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याने चेंडू होता, फ्लिक केला होता. खूप चांगल्या पद्धतीने व्रिजचा वापर केला, मनगटाचा वापर केला आणि ऑन साइडला सरळ चेंडूला धाडलाय. उदयने खूप चांगला प्रयत्न केला परंतु चेंडू अडवू शकलेले नाहीयेत आणि बॉल सीमारेषा ओलांडत असताना पहिला चौकार या मॅचमध्ये प्रताप भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलला भेटणारा फटका पाहायला मिळाला. पॉवर प्ले कॅपिटलाइज करावे लागेल आणि खऱ्या अर्थाने ती सुरुवात या मॅचमध्ये प्रताप भोईरने केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, फुलटॉस चेंडू होता लेगस्टंपच्या बाहेर. इथे गोलंदाजी करत असताना मिस्टेक करतोय देवा जाधव. आणखीन एक वाईट बॉल देवा जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समीर तांगडी थोडीशी निराश आहेत. खऱ्या अर्थानं आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू वाईट टाकले गेलेत देवा यांच्या माध्यमातून आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळाला. चंद्रपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दिनेश काटेला साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच पुष्पराजजी मात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विद्यमान उपसरपंच आहेत पुष्पराजजी मात्रे साहेब आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पूल केलाय, पॉवरफुल होईल का आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रतापच्या बॅटमधून आणखीन एक धमाका, ठोकलाय षटकार. बहुजन विकास आघाडीचा नेता आहे कदमाचा. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रताप भोईर आक्रमक झालेत. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं सर्कलला भेटणारे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळी चांगला स्ट्रोक केल्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये केले. शॉर्ट हॉटचा फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतो. 1 धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. प्रताप वेगाने धावलेत आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना फलंदाज प्रताप भोईर. प्रतापच्या बॅटमधून आणखीन 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 14 धावा. पहिल्या षटकामध्ये देवा जाधवने आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. इथून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. वाईट चेंडू देखील टाकलेत. इथून कमबॅक करावं लागेल. गोलंदाज देवा जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. फुलटॉस बॉल यावेळेस देखील चेंडूला स्लॉक केलाय. सरळ पाठवलाय डीप स्क्वेअरला एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतापच्या बॅटमधून आणखीन एक धमाका, आलाय षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. प्रताप भोईर आक्रमक झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार येऊ लागलेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या षटकामध्ये धावांचा पूर आलाय असंच म्हणावं लागेल. कारण धाव फलकावरती धावा जर पाहिल्या ना तर आतापर्यंत जाऊन पोहोचते 20 धावा. दोन्ही संघांना सूचना आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना सूचना आहे. चेंडू हरवला, फुटला किंवा चेंडूचा जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं रबर निघाला तर तुम्हाला नवीनच चेंडू मिळेल. त्यामुळे सर्व संघाने या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. या सूचनेचं पालन करायचं आहे. खऱ्या अर्थानं तदनंतर आर्ग्युमेंट तुमची स्वीकारली जाणार नाही. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस चॉप केलाय, कापण्याचा प्रयत्न चेंडूला जरूर केलाय. पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. कव्हर पॉईंटला वर्तुळामध्ये चेंडूला अडवलाय. फक्त एकच धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. प्रतापच्या माध्यमातून सुरुवातीला त्यांनी आक्रमण केला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली. एका धावेसाठी परावर्तित केलाय आणि धावफलकावरती आतापर्यंत धावा जाऊन पोहोचलेले आहेत 21 धावा. 64 धावांचं टार्गेट आहे
आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा बनवल्यात. काय जबरदस्त बॅटिंग देवा जाधवच्या विरोधात आक्रमण या मॅच मध्ये आतापर्यंत केलेलं आहे. गोलंदाज देवा जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला भूमित भोईर. यावेळेस फुलटॉस चेंडू होता गॅप मध्ये केलेत कव्हर क्षेत्रामध्ये. यावेळेस इनटू द गॅप बॉल सीमारेषा ओलांडते. भूमी त्यांच्या बॅट मधून देखील येतोय चौकार. थँक्यू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन पहिल्या षटकात येथे खेळ संपलेला आहे आणि धाव फलकावरती 25 धावा. जय महाकाल मालजीपाडा संघाचा कॅप्टन आणि स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहे. विद्यमान सरपंच दिनेश काटेला साहेब उपस्थित आहेत. तसेच पुष्पराज म्हात्रे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि खऱ्या अर्थानं आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना स्वयंभू पायगाव आणि जय महाकाल मालजीपाडा या दोन संघामध्ये दिनेशजी काटेला साहेब विद्यमान सरपंच आणि तदनंतर पुष्पराज म्हात्रे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय. स्वयंभू पायगाव आणि जय महाकाल मालजीपाडा या दोन संघामध्ये टॉस जिंकलेला आहे जय महाकाल मालजीपाडा संघाच्या कॅप्टनने निर्णय सांगायचा फक्त फिल्डिंग स्वीकारलेले आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा ऑनगोइंग मॅच कडे. धन्यवाद. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जय तांगडी फार एंड कडून गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं गिरिजा म्हात्रे स्कूलच्या अगदी एंड कडून तो गोलंदाजी करतोय. फार एंड कडून आपल्याला गोलंदाज जय तांगडी पाहायला मिळतोय. हो यावेळेस खोलात टाकला होता ऑन साईडला फक्त जर पाहिलं तर दिशा देण्याचं कार्य केलंय. मिड ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आदित्य पोहोचतायत. फिल्डिंग चांगली फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 26 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. काय जबरदस्त सुरुवात राहिली. पहिल्या षटकामध्ये विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी प्रताप भोईर आणि भूमित भोईरची आपण पाहिली. 64 धावांचं टार्गेट आहे आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं. खऱ्या अर्थानं जबरदस्त धावसंख्या उभारली. दबाव टाकला गोलंदाज देवा जाधव वरती आणि त्या षटकामध्ये तब्बल 25 धावा बनवल्या. आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न जय तांगडी या गोलंदाजाला करावा लागेल. आज जर पाहिलं तर एक फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. परंतु चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये अंतर्गत खेळत असताना दुसऱ्या क्रमांकावरती अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 27 धावा. आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना स्वयंभू पायगाव संघ नंबर 1 वरती रँक देखील करतोय. आणि तो संघ देखील पुढच्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 64 धावांचं टार्गेट. आतापर्यंत धावफलकावरती 27 धावा बनल्यात. काय जबरदस्त सलामी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे. गोलंदाज जय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु त्याला भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. भूमीच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. भूमित भोईर देखील आक्रमक झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. 10 धावांवरती तो खेळतोय. या मॅच मध्ये षटकार आणि चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस लोअर फुटचा चेंडू होता. पॉइंटला खेळलेत परंतु कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 34 धावा. हिमेश तांगडी त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग हिमेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.
आणि इथून जर पाहिलं तर फक्त एकच धाव या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर धावा खर्च केल्यात जय तांगडीने. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. राऊंड द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी जर पाहिलं तर कव्हर पॉईंटचा फिल्डर कव्हर रिझनला जातोय आणि तिथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. बॅकअप खराब होतं परंतु प्रतापचं लक्ष नव्हतं आणि ते 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 36 धावा. काय अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. मैदानाच्या चहू बाजूने फटके आलेत. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत आणि गोलंदाजांविरुद्ध आक्रमण करतायत. पॉवर प्लेचं खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज खोलात टाकला होता, ऑन साईडला टर्न केलाय. त्या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये आदित्य मिस्टेक करतायत. बॅकअप चांगला आहे उदय यांच्या माध्यमातून आणि ते फक्त एकच धाव मिळेल. आज फिल्डिंग खराब राहिली आहे. अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी संघाची गोलंदाजी देखील खराब राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये देवा जाधवने तब्बल 25 धावा खर्च केल्या. याही षटकामध्ये जय तांगडीच्या षटकामध्ये धावा आल्या आहेत. एक चांगल्या स्थितीमध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय, थोडासा फिरवलाय देखील परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणार आहे चेंडू आहे. पंच दोन्ही समांतर करतायत आणि अवांतरच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 38 धावा. 64 धावांचं टार्गेट. आतापर्यंत 38 धावा बनल्यात. इथून विकेट हवी आहे. पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आहे. काओ कॉर्नर फेजला फिल्डर आले ते वेगाने. फिल्डिंग चांगली, फक्त एकच मिळेल. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. खोलवर टप्प्यात चेंडू होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता बॅटरने परंतु अपयशी ठरले. फक्त एकच धाव मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावांचा पाठलाग करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या तब्बल 39 धावा आणि 39 धावांची भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती हिमेश तांगडी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आतापर्यंत धावा बनल्यात 39 धावा. काय जबरदस्त सुरुवात राहिलेली आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाची. 64 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. आतापर्यंत 39 धावा बनवल्यात. प्रतापच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेत, एक चौकारही पाहिलाय. भूमीच्या बॅटमधून देखील एक षटकार आणि एक चौकार पाहिलाय. दोन्ही फलंदाज रंगात आलेत आणि खऱ्या अर्थानं लाजवाब बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी या टीमला करावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस भरपूर जास्त शपल क्रॉस झाली. हुकचा फटका खेळलाय. वॅकेंट एरिया लॉंग लेग रिजनमध्ये फिल्डर वेगाने धावतायत परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडेल. आणखीन एक चौकार भूमीच्या बॅटमधून. थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं हुकचा फटका. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती.
व यावेळेस देखील भरपूर जास्त शफल क्रॉस झाले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि इथे जर पाहिलं तर पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि ते व्हाईट बॉल पाहायला मिळाला. आणि इथून जर पाहिलं ना तर आणखीन एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या डावामध्ये जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजी करत असताना दुसरा चेंडू वाईट टाकला गेलाय. याही षटकामध्ये तसंच काही व स्विच फुलटॉस बॉल स्विचचा फटका खेळला होता. पॉइंटला उमेश होते त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केला परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत. संधी होती ब्रेक थ्रू इथे मिळणं फार गरजेचं होतं परंतु इथे कॅच ड्रॉप फक्त एकच धाव मिळेल. पॉइंटला अगदी वेगाने चेंडू गेला होता. उमेशने चांगला प्रयत्न केला परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत. आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विकेट घ्यावा लागतील. दबाव टाकावा लागेल आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत 45 धावांची भागीदारी या मॅचमध्ये पाहायला मिळाली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि ती विकेट हवी आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट व यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळते. खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु प्रॉपर एक्झिक्यूट करता आलं नव्हतं. लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 46 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. 64 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 46 धावा धावफलकावरती बनल्यात. एक चांगल्या स्थितीमध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी संघ या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे डॉमिनेट केलंय बॅटिंग करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला. यावेळेस फुलटॉस चेंडू होता फक्त दिशा दिली. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे डीपमध्ये पुढे आलेत. फक्त एकच धाव मिळेल. इथे देखील या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 47 धावा. इथून चेंडू डॉट टाकणं फार गरजेचं आहे. दबाव निर्माण करावा लागेल. जय तांगडीनं देखील आजच्या दिवसामध्ये निराश केलं. दुसऱ्या षटकामध्ये त्याने देखील 14 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये देवा जाधवनं तब्बल 25 धावा खर्च केल्या आणि हिमेश तांगडी या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. राऊंड विकेट हो खोलात टाकला होता. बॉलर बॅक ड्रॉयू स्वतःच्या बॉलरमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफला येतोय. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर मोठे फटके खेळण्यापासून हिमेशने फलंदाजांना थांबवलाय. यॉर्कर लेन्थची गोलंदाजी तो सातत्यानं करतोय. खोलवर टप्प्यात चेंडू टाकले गेलेत आणि कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा तो प्रयत्न करतोय परंतु इथून विकेट हवी आहे. विकेट मिळाली ना तर या मॅचमध्ये अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी संघ देखील कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू आहे. कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत. फिल्डर आहे डीपमध्ये. फिल्डिंग चांगली. इथे देखील फक्त सिंगलच मिळते. चांगली फिल्डिंग या षटकामध्ये राहिली. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 64 धावांचा पाठलाग करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात बिनबाद 49 धावा. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाही आहे. इथून कमबॅक करावा लागेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाला. या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती उमेश भुरे हा गोलंदाज पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती भूमित भोईर या फलंदाजाला तुम्ही पाहताय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट.
यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता इथून असेल. धावफलकावरती 50 धावा बनल्या. टिवरी स्पोर्ट टिवरी संघ जबरदस्त कामगिरी आणि पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फटका फसलाय. लॉंग ऑन पुढे आलेत. फिल्डर डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. अखेर विकेट मिळाली आहे. पहिला धक्का या मॅच मध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी या टीमला बसतोय. भूमित भुईर हॅज टू द पार्ट. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. लॉंग ऑनला फिल्डर होते. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी होतं आणि विकेट मिळाली आहे. भूमीतला बाद केलाय उमेश भोरे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील बॅटची लिडिंग एज आणि त्या ठिकाणी यष्टांच्या मागे झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. सूरज किनी बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. काय जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये उमेश भुरेने केलाय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. समीकरण जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आणि या सिच्युएशनमध्ये पहिल्या डावामध्ये अडिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ खेळत होता. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा बनवल्या होत्या आणि टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने जर पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात. सलगचे 2 विकेट आलेत आणि खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने जरूर केलाय. नवीन फलंदाज प्रकाश पाटील मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रसाद भूते संघामध्ये नाही आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ती जबाबदारी प्रताप भुईरनं आजच्या दिवसामध्ये घेतली आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत या मॅचमध्ये केली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी धावतोय परंतु कॉलिंगचा अभाव. जजमेंट चुकलंय. कॉलिंग नव्हती. गोलंदाज आणि यष्टिरक्षकामध्ये संधी होती. विकेट हॅट्रिक साजरी करता आली असती. कॉलिंगचा अभाव. कॅच ड्रॉप. संधी होती. समीर तांगडी झेल घेण्यासाठी धावले होते. त्या ठिकाणी उमेश भुरे देखील धावले होते. कॉलिंग अजिबात झाली नाही आणि ते झेल सुटलेलं आहे. संधी होती आणि संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करायला हवं होतं. इथून आणखीन एक फलंदाजाला बाद करता आलं असतं आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु इथे कॅच ड्रॉप. फक्त एकच धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 51 धावा. येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 13 धावा. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. हिमेश तांगडीने तब्बल 9 धावा खर्च केल्या. मागील षटकामध्ये तब्बल जर पाहिलं तर 10 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या आणि लेगबायच्या स्वरूपात देखील धाव पाहायला मिळाली. तब्बल 10 धावा त्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये उमेश भुरे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी परंतु फिल्डिंग ही चांगली करावी लागेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. यावेळेस हा ब्रॅकर पूल केलाय. पॉवरफुल बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग. प्रताप भोईर आक्रमक झालेत. 11 चेंडूमध्ये 30 धावांवरती तो खेळतो. या मॅच मध्ये हाफ ट्रॅकर होता आणि चेंडूला पुल केलाय, सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तब्बल 3 षटकार या मॅच मध्ये प्रतापच्या बॅटमधून. 11 चेंडूचा सामना केलाय, 30 धावांवरती तो खेळतोय. यावेळेस देखील खोलात टाकला होता हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेजला त्या ठिकाणी फिल्डर आलेत. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय, धावबाची संधी आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज जितू पाटील मैदानावरती दाखल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रतापने केला, कॉलिंगचा अभाव राहिला आणि धावबाच्या स्वरूपात प्रकाश पाटील इथे बाद झालेला आहे. येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये पूर्णपणे सामना जर पाहिला तर टिव्हरी स्पोर्ट टिव्हरी संघाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. इथून देखील अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. त्यासाठी विकेट घ्यावी लागेल, दबाव टाकावा लागेल. प्रतापची विकेट फार महत्वाची आहे कारण त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धाव आलेत. आतापर्यंत 31 धावांवरती तो खेळतोय. 12 चेंडूचा त्यांनी सामना केलाय या मॅच मध्ये. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचले नव्हते. आणखीन एक चेंडू आलाय, डॉट. समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये उमेश भुरेने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. सलग 2 विकेट घेतल्यात आणि आतापर्यंत या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. सुरुवात खराब राहिली होती. देवा जाधवनं तब्बल 25 धावा खर्च केल्या. जय तांगडीच्या महत्वाच्या षटकामध्ये 14 धावा. हिमेश तांगडीनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, त्या षटकामध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या आणि उमेशच्या या षटकामध्ये देखील 9 धावा पाहायला मिळाल्या. प्रतापच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेलाय. अगदी सामन्याला कलाटणी देणारा तो षटकार होता उमेशच्या षटकामध्ये. आणि तिथून जर सामना जर पाहिलं ना तर टिव्हरी स्पोर्ट टिव्हरीच्या बाजूने देखील जाताना आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 षटकांसाठी तब्बल 25 मिनिटे घेतलेली आहेत. चला स्पीडअप करा. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल कारण 4 षटकांसाठी तुम्ही 25 मिनिटाचा अवधी घेतलाय. अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी संघ. येणारे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथून जास्तीचा वेळ खर्च करू नका. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे जय महाकाल मालजीपडा आणि स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये. आणि टॉस जिंकलेला आहे जय महाकाल मालजीपडा संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि स्वयंभू पायगाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केल्या. एक फिल्डर आपण 30 सर्कलमध्ये अंपायर घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 4 षटकांसाठी भरपूर जास्त वेळ खर्च केला होता. 25 मिनिटे घेतली होती अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी संघाने. कारण आपण 5-5 षटकांचे सामने खेळवतोय त्यामुळे वेळेचं देखील नियोजन तुम्हाला करावं लागेल. तुम्ही स्पर्धा पाहताय हॉपीज बॉईज फॉलो बॉईज यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2026. खऱ्या अर्थानं खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी हॉपीज बॉईज आणि फॉलो बॉईजची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि सुरू असलेला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5वा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जय तांगडी. हो, चांगला चेंडू, पहिलाच बॉल, डॉट चेंडू पाहायला मिळते. जितू यांच्या विरोधात खोलवर टप्प्याने चेंडू टाकलाय, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय डॉट, दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय जय तांगडी. यांच्याकडे क्षमता आहे. खऱ्या अर्थानं अशा कंडिशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी कशी करावी ठाऊक असणारा गोलंदाज आहे आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. समीकरण बदललंय. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू आहे. ऑन साईडला फक्त टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. हिमेश तांगडी त्या ठिकाणी वेगावरने चेंडूवरती आलेत परंतु एकच धाव घेतली आहे. प्रतापने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. खऱ्या अर्थानं विश्वास स्वतःवरती असला तर आपली ती ताकद बनते आणि विश्वास दुसऱ्यावरती असला ना तर आपली ती कमजोरी बनते. आणि या मॅचमध्ये प्रतापने विश्वास दाखवलाय स्वतःवरती आणि ताकदवान खेळाडू आहे. आतापर्यंत या मॅचमध्ये 12 चेंडूचा त्याने सामना केलाय. 31 धावांवरती प्रताप भोईर खेळतोय. येणारे 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता.
4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, 64 धावांचं टार्गेट होतं. सामना असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होतोय की काय, परंतु मागील षटकामध्ये उमेश बोरेने कमबॅक केले. जय तांगडी देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त त्याने एकच धाव खर्च केली आहे, परंतु येणारे 4 चेंडू फार निर्णायक असतील या मॅचमध्ये. प्रताप भोईर काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आज स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे, सलामी लालाय आणि शेवटपर्यंत मैदानावरती तो पाहायला मिळतोय. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग खराब, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार या मॅच मध्ये प्रतापच्या बॅटमधून. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा, फ्लिकचा फटका ऑन साइडला टर्न केलाय, वॅकेंट एरिया होती, सर्कलला भेदणारा फटका प्रतापच्या बॅटमधून. अप्रतिम बॅटिंग. इथे जर पाहिलं तर स्कोर इज अ लेवल. 63 धावा फलकावरती फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. पूर्णपणे डॉमिनेट केलंय प्रतापच्या बॅटमधून. आतापर्यंत 35 धावा या मॅचमध्ये. या उभ्या मैदानाला त्याने 3 षटकार दाखवलेत आतापर्यंत आणि त्याच्या बॅटमधून चौकारी आपण पाहिलेत. गोलंदाज तयार, जय तांगडी. राऊंड विकेट. इथे देखील फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह. इथे चेंडू आलाय डॉट. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इक्वेशन समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय, रंगतदार सामना. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आहे आणि या सामन्यामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ देखील संघर्ष करतोय. लढणं आणि घडणं अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ जाणतोय आणि तोच संघर्ष मैदानावरती सुरू आहे. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता. गोलंदाज, राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने. काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये प्रताप भोईरने केली आहे. आज खऱ्या अर्थानं स्वतःला त्याने सिद्ध केलंय आणि अगदी वन साइड खऱ्या अर्थाने हिरो ठरला या मॅच मध्ये प्रताप भोईर. जबरदस्त बॅटिंग आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील राहिलेला आहे प्रताप भोईर. त्याच्या बॅटमधून तब्बल या मॅच मध्ये 41 धावा, 16 चेंडूचा त्याने सामना केलाय. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने भरपूर साऱ्या मिस्टेक केल्या. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 25 धावा देवा जाधवच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाल्या. तदनंतर जय तांगडीच्या षटकामध्ये 14 धावा. हिमेशने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, उमेशने देखील प्रयत्न केला, परंतु इथून 64 धावा डिपेंड करता आलेला नाही आहे आणि या स्पर्धेमधून अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. चला, टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा प्रताप भोईर आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि आपण कुठे जायचं नाही आहे. यानंतर आपला सामना असणार आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघ. आपण कुठेच जायचं नाही आहे. यानंतरचा तिसरा सामना सुरू असलेल्या सामन्यामधील विजेत्या संघासोबत आपला असणार आहे. आपण जायचं नाही आहे.